आत्ताच थोड्या वेळापूर्वी समाज कल्याण विभागाची जी भरती निघाली आहे त्याचं वेळापत्रक, परीक्षेचं वेळापत्रक जाहीर केलेलं आहे. बघा, परीक्षा ही 4 मार्चपासून तर 19 मार्चपर्यंत वेगवेगळ्या 30 शिफ्टमध्ये होणार आहे, वेगवेगळ्या पदांसाठी. ठीक आहे. बघा, गृहपाल पदासाठी 4 मार्चपासून पेपर चालू होतो आहे महिलांसाठी. ठीक आहे. आणि तो जवळपास 7 मार्चपर्यंत. ठीक आहे, महिलांसाठी. ठीक आहे, वेगवेगळ्या शिफ्टमध्ये रोज 3 शिफ्ट आहेत. वरिष्ठ कल्याण निरीक्षकचा 7 मार्चला पेपर आहे. नंतर गृहपाल सर्वसाधारण, जिथे महिला आणि पुरुष दोघं अप्लाय करू शकत होते, तो 10 मार्चपासून सुरू होतो आहे. त्याच्यानंतर तो समाज कल्याण निरीक्षक आहे, ज्याच्यासाठी भरपूर विद्यार्थ्यांनी अप्लाय केलं आहे, तो पेपर 12 मार्चपासून सुरू होतो आहे. ठीक आहे, 12 मार्चपासून तर 19 मार्चपर्यंत. ठीक आहे, 12पासून तर 19 मार्चपर्यंत. मध्ये काही गॅप पण आहे. 12 नंतर डायरेक्ट 17ला पेपर आहे. ओके, 17, 18, 19. ठीक आहे. तर या टाईपमध्ये हे वेळापत्रक जाहीर झालेलं आहे. परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये खूप मोठा बदल केला आहे त्यांनी. सुरुवातीला त्यांनी फक्त मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता आणि सामान्य असे दिलं होतं, पण आता ग्रुप टायमर त्यांनी ॲड केलेला आहे. जवळपास BMC पासून सर्वच एक्झाममध्ये ते ग्रुप टायमर ॲड करत आहे. तर ग्रुप टायमरबद्दल मी थोडंसं सांगतो आता. बघा, याच्यानंतर मी थोडंसं जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत ते पण सांगणार आहे, ज्याने तुमचा स्कोअर वाढेल. बघा, आता त्यांनी देताना फक्त मराठी 25, इंग्लिश 25, GK 25 आणि मॅथ 25 असं दिलं होतं. तर आता त्यांनी ग्रुप टायमर ॲड केला आहे. ग्रुप टायमर कसं आहे बघा, ग्रुप टायमर हा थोडासा वेगळा आहे. तर ग्रुप A, B, C आणि D असे सेक्शन केलेले. प्रत्येकामध्ये 25 क्वेश्चन आहे, पण 25 क्वेश्चन जे काय आहे, मराठीचे 6, इंग्लिशचे 6, GKचे 6 आणि मॅथचे 7. ठीक आहे, हे पहिल्या ग्रुपमध्ये. तसंच त्यांनी अल्टरनेट केलेलं आहे, म्हणजे एका ग्रुपमध्ये सर्वच विषय आहेत, 4ही विषयाचे क्वेश्चन राहतील. 25 क्वेश्चन 4ही विषयाचे असतील, 6, 6, 6 आणि 7 या टाईपमध्ये. असे त्यांनी 4 ग्रुप केलेले. प्रत्येक ग्रुपमध्ये 25 क्वेश्चन असतील. प्रत्येकाला 30 मिनिटाचा वेळ असेल. बघा, हा ग्रुप सोडवल्याशिवाय पुढचा ग्रुप ऑन होत नाही. ज्यावेळेस आपण सेकंड ऑन होईल त्यावेळेस पहिल्या ग्रुपमध्ये आपण जाऊ शकत नाही. म्हणजे ह्या 30 मिनिटामध्ये हेच 25 क्वेश्चन आपल्याला सॉल्व करायचे असतात. तर हा नवीन बदल त्यांनी केलेला आहे. BMCच्या क्लर्कच्या पेपरसाठी मध्ये हाच बदल केला होता. आणि महिला बालविकासाठी पण आता जी 10 फेब्रुवारीपासून जी एक्झाम आहे त्याच्यामध्ये पण हाच बदल त्यांनी केलेला आहे. ठीक आहे, TCSने हा नवीन बदल आलेला आहे. याने जो गैरप्रकार आहे तो थोडाफार त्याला आळा बसू शकतो यांनी. ठीक आहे. आणखी नॉर्मलायझेशनचा फॉर्म्युला दिला आहे. नॉर्मलायझेशनबद्दल काही मी जास्त डिटेल सांगत नाही. हा फॉर्म्युला आहे त्याचा नॉर्मलायझेशनचा. ठीक आहे. आणखी काही इम्पॉर्टंट पॉईंट्स नाही आहेत. वेळापत्रक जाहीर झालेलं आहे ऑफिशियल, तर तुम्ही त्याला स्टडी करायला सुरुवात करा. ओके, काही आता इम्पॉर्टंट पॉईंट सांगतो. आता बघा, असं डिटेल सिलेबस त्यांनी दिलेलं नाही, पण GKचा मी जनरल जो आतापर्यंत एक्झाम झाला आहे TCSने घेतलेला, त्याचा एक ॲनालिसिस करून एक बनवलं आहे मी. तर याच्यामध्ये प्राचीन इतिहास जो आहे, म्हणजे जे वेगवेगळे घराणे, चालुक्य असेल, राष्ट्रकूट असेल, यादव जे आहेत घराणे राजांचे, त्यांच्यावरती प्रश्न आलेला आहे बऱ्यापैकी. जर तुम्ही बघितलं असेल तर राजांवरती जे प्राचीन इतिहासावरती प्रश्न आलेला आहे. ठीक आहे, एक प्रश्न किमान आहे सर्वच एक्झाममध्ये. लेटेस्ट आतापर्यंत ज्या झालेल्या आहेत, BMCची लेटेस्ट एक्झाम झाली डिसेंबर 2024मध्ये क्लर्क आणि निरीक्षक पदासाठी. पनवेल महानगरपालिका असेल, TCSने जेवढ्या पण एक्झाम घेतल्या तलाठीपासूनच्या, तर सर्वांमध्ये याच्यावरती प्रश्न आहेत. नंतर मध्ययुगीन इतिहासावरती प्रश्न आहेत, आधुनिक इतिहासावरती प्रश्न आहेत. ठीक आहे, महात्मा गांधी वगैरे ते असेल. समाजसुधारकमध्ये जेवढे पण समाजसुधारक आहे महाराष्ट्रामधले, महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे समाजासाठी कार्य केले, किंवा जे वेगवेगळ्या त्यांनी संघटना स्थापन केलेल्या आहेत, प्रार्थना समाज असेल किंवा ब्राह्मो समाज वगैरे, याच्यावरती प्रश्न त्यांनी विचारले समाजसुधारकांवरती. ठीक आहे. भारताचा भूगोल, शक्यतो नद्या आणि डोंगर याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, भारताच्या भूगोलावरती नद्या आणि डोंगर ह्या पॉईंटवरती विचारलेलं आहे. महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये स्थान विस्तार, म्हणजे महाराष्ट्राच्या पश्चिमेला कोणतं राज्य आहे, पश्चिम दिशेला कोणत्या राज्याची सीमा लागू नये किंवा कोणत्या राज्याची सीमा लागून नाही आहे, ह्या टाईपचे प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत. नंतर नद्या, डोंगर आणि खनिजे याच्यावरती महाराष्ट्राच्या रिलेटेड त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत आत्तापर्यंत TCSने जेवढे एक्झाम घेतले त्याच्यात. लोकसंख्या, जनगणना हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यावरती प्रत्येक पेपरमध्ये 1 ते 2 प्रश्न आलेले आहेत. लोकसंख्या 2011ची जी आहे त्याच्यावरती हमखास प्रश्न आलेले आहेत. तर हे टॉपिक तुम्हाला परफेक्टली करायचे आहेत. राज्यघटनेवरती किमान 2 प्रश्न त्यांनी विचारलेले प्रत्येक एक्झाममध्ये.
25 पैकी जनरल अवेअरनेसचं बोलतो आहे मी, ठीक आहे. वेगवेगळे कलम असेल, घटनादुरुस्ती असतील, तर याच्यावरती त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत, ठीक आहे. घटनादुरुस्ती वगैरे. विज्ञानावरती 2 प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत. पेशींची संरचना असेल, नंतर न्यूटनचे काही नियम असेल, आवर्त सारणी पिरियडिक टेबल याच्यावरती प्रश्न आलेले आहेत, ठीक आहे. तर हे पॉईंट्स तुम्ही लक्षात ठेवा. RTI ॲक्ट जो आहे 2005 याच्यावरती प्रश्न आलेलेच आहेत, ठीक आहे. एक प्रश्न तरी त्यांनी ते विचारलेला आहे. चालू घडामोडी, ठीक आहे. चालू घडामोडी एक लक्षात ठेवा. TCS काय करतं, एक IBPS सारखं लेटेस्ट 2-3 महिन्याचं विचारत नाही. TCS जवळपास 12 महिने म्हणजे 1 वर्ष आधी जातं ते. कमीत कमी 8 ते 10 महिनेच तुम्हाला परफेक्ट करावंच लागेल, ठीक आहे. चालू घडामोडी करंट अफेअर तुम्हाला 1 वर्षाचं केलं तर चांगलंच आहे. आता मार्च 2023 पासून पुढं म्हणजे एप्रिलपासून तर मार्चमध्ये एक्झाम आहे ना, तर एप्रिलपासून तर फेब्रुवारीपर्यंतचं चांगल्या प्रकारे करून ठेवा करंट अफेअर, ठीक आहे. तर ह्या टाईपमध्ये GKचं आहे. बाकी विषयाचं पण मी येणार लेक्चरमध्ये अपलोड करून देईल, ओके. लवकरच आपण म्हणजे 12 फेब्रुवारीपासून रिव्हिजन कोर्स चालू करतो आहे समाज कल्याणसाठी, ज्याच्यामध्ये साधारणतः 8 ते 10 टेस्ट आणि जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत याच्यावरती व्हिडिओ लेक्चर असतील. मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता आणि सामान्य ह्या सर्व विषयांचे जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत त्याच्यावरती व्हिडिओ लेक्चर भेटतील. PDF नोट्स तुम्हाला अवेलेबल होतील, ठीक आहे. आणि जवळपास 8 ते 10 टेस्ट तुम्हाला भेटून जातील. 12 फेब्रुवारीपासून हा कोर्स आपण लॉन्च करतो आहे, ठीक आहे. बघा, गणित आणि बुद्धिमत्ता दोन्ही पण येणार आहे, त्यांनी दिलं आहे तसं. तर हाच पॅटर्न तुमचा याच्यासाठी पण असणार आहे. कशासाठी? महिला बाल विकासासाठी पण हाच असेल, ठीक आहे. कोणाला काय अडचण असेल तर खाली कमेंट करा. खाली तुम्हाला टेलिग्रामची लिंक दिलेली, तिथं जॉईन व्हा आणि तिथं कोर्सचे अपडेट मी तुम्हाला देईलच, ठीक आहे. अभ्यासासाठी ऑल द बेस्ट.